हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शुभ शनिवार सगळ्यांना. आज बघूया झटकीपट स्वयंपाक कसा करायचा. तर सगळ्यात पहिले जेवढी माणसं आहेत त्या अंदाजाने तुम्ही तांदूळ घ्या. तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्या. तांदूळ धुवून आपण भात एकीकडे कुकरला लावूया. आणि घरात जर भाजी नसेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. तर घरात जे काही सामान अवेलेबल असेल त्याच्यात आपण जेवायला बनवूया. तर मग काढलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि आपल्या बोटाचे 3 पेर जे असतात तेवढं वरती पाणी घालायचं आणि कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या. आता भाजी करायचा कंटाळा आला आहे, वरण खायचा सुद्धा कंटाळा आला आहे, मग आपण रस्सा भात करूया. रस्सा कसला करायचा तर कांदा बटाटा टोमॅटो याचा रस्सा भाजी आपण जशी करतो तशी करायची. पण त्याच्यात एक नवीन मी कंटेंट ॲड केलं ते म्हणजे बेसनपीठ. बेसनपीठाचे वडे आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे, लसूण कांदा टोमॅटो बटाटा बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर बेसन घेतलेलं आहे. त्या बेसनमध्ये इकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. इकडे कुकर एकीकडे होतं, एकीकडे आपलं रस्सा भाजी तयार होणार आहे. तर इकडे बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये थोडासा आपण गरम मसाला घालूया, थोडंसं लाल तिखट घालून घेऊया, थोडीशी हळद घालूया, थोडासा जो कांदा आहे बारीक चिरलेला तो सुद्धा घालायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा आपण कांदा घातलेला आहे पिठात आणि चवीपुरतं मीठ घालू. इकडे तेल गरम होतंच आहे तर आपण लगेच फोडणी करून घेऊया. लसूण घालायचं आहे. मोहरी जिरं अजिबात काही घालायचं नाही, लसूणचीच फोडणी आहे. लसूण घाला. लसूण घातल्यानंतर त्याच्यात घालायचा आहे हा कांदा. कांदा घातल्यानंतर टोमॅटो. हे सगळं तिन्ही लसूण कांदा टोमॅटो हे बटाटा हे सगळं इन्ग्रेडियंट्स आहेत हे पूर्णपणे तेलावर मऊ झालं पाहिजे, थोडंफार अर्धवट शिजलं पाहिजे इथपर्यंत तेलावर व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग त्याच्यामध्ये मसाले आपला घरगुती लाल मसाला गरम मसाला हळद, लाल मसाला तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे ॲड. मसालेसुद्धा व्यवस्थित तेलावर परतले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर जे बेसन होतं ना त्याच्यात आपण पाणी घालून इतकी कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्या हातात एक गोळा आला पाहिजे एवढं पाणी घालून आपण ते भिजवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये रस्सा करायचा आहे त्याच्यामुळे आपण पाणी घातलेलं आहे. जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी. त्याच्यानंतर मी मीठ घातलं आहे. माझ्याकडे जाडं मीठ आहे त्याच्यामुळे मी ते जाडं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर. याच्यातसुद्धा बेसनपीठामध्ये सुद्धा आपले कोथिंबीर घालायची आणि रश्श्यातसुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. बघा किती मस्त कलर आला आहे. त्याच्यानंतर जे आपण मिक्स केलेलं बेसनपीठ आहे त्याचे छोटे छोटे वडे आपण या रश्श्यामध्ये सोडूया. जेव्हा रश्श्याला उकळेल तेव्हाच हे वडे सोडायचेत आणि असा रस्सा खाऊन बघा खूप छान लागतो. धन्यवाद.